जलजनयन विधि नमुचि हरण मुख विबुध विनुत पद पद्मा। जलजनयन विधि नमुचि हरण मुख विबुध विनुत पद पद्मा। विबुध विनुत पद पद्मा। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। परमहंस परिव्राजकाचार्य श्रीमद सद्गुरु वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांना माझा साष्टांग दंडवत। सगळे लोक जमतायत तोपर्यंत आपण ध्यान श्लोक घेऊया। कस्तुरी तिलकौ ललाट पटले वक्षस्थले कौस्तुभं नासाग्रे वरमौक्तिकं करतले वेणुकरे कंकणं सर्वांगे हरिचन्दनौ सुललितं कंठे च मुक्तावली गोपस्त्री परिवेष्टितो विजयते गोपालचूडामणिः। कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः। श्रूयतां देवदेवेश नारायण जगत्पते त्वदीये नामधानेन कथयिष्ये शुभाः कथाः। तत्रैव गंगा यमुना त्रिवेणी गोदावरी सिन्धु सरस्वती च सर्वाणि तीर्थानि वसन्ति तत्र यत्राच्युतोद्धारकथा प्रसंगः। वक्रतुंड महाकाय कोटिसूर्यसमप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। सरस्वती नमस्तुभ्यं वरदे कामरूपिणी विद्यारंभं करिष्यामि सिद्धिर्भवतु मे सदा। चिंता संतानहंतारो यत्पादाम्बुजरेणवः स्वीयानान्तान् निजाचार्यान् प्रणमामि पुनः पुनः। नमस्ते भगवन् व्यास वेदशास्त्रार्थकोविद ब्रह्म विष्णु महेशानां मूर्ते सत्यवती सुत शुकरूप प्रबोधज्ञ सर्वशास्त्र विशारद एतत्कथा प्रकाशेन मदज्ञानौ विनाशय। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री गुरुभ्यो नमः। श्री भगवते गोपाल कृष्णाय नमः। श्री नारदादि भागवतेभ्यो नमो नमः। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ मुकुंद विष्णु भगवन् नमस्ते। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ मुकुंद विष्णु भगवन् नमस्ते। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ मुकुंद विष्णु भगवन् नमस्ते। बोला गोपाल कृष्ण भगवान की जय। आपण श्रीमद भागवत महात्म्य बघतो आणि त्यातला अध्याय 6वा आपला चालू आहे। आपले 68 श्लोकापर्यंत श्लोक झालेले त्याच्या पुढे आपण बघणार आहोत। आधी आपण असं बघितलं की ह्याचं वाचन कसं करायचं, त्याचे नियम काय आहेत, किंवा या भागवत कथा संपन्न झाल्यानंतर त्याचं उद्यापन कसं करायचं, ह्या सगळ्याचे आपण माहिती आधीच्या श्लोकांमधनं घेतलेली आहे। पुढे आता सनकादी कुमार काय म्हणतायत ते आपण बघूया। कुमारा उचुहु इति ते कथितं सर्वं किं भूय श्रोतुमिच्छसि श्रीमद्भागवते नैव भुक्ति मुक्ति करे स्थिते
सनकादिक म्हणाले, मुनिवर्य, अशा प्रकारे हा सप्ताह श्रवण विधी आम्ही आपणास सविस्तर सांगितला. आणखी आपण काय ऐकू इच्छिता? या श्रीमद भागवतानेच भोग आणि मोक्ष दोन्हीही हाती लागतात. आपल्यासारख्या सर्वसामान्य माणसाला भोग हवेच असतात, भुक्ती मुक्ती दोन्ही हवी आहे, आणि ती ही दोन्ही भोग आणि मोक्ष दोन्ही या भागवत पठणाने श्रवणाने आपल्याला मिळतात. त्यामुळे आपल्याला आनंदच आहे. पुढे सूत काय म्हणतायत ते बघूया. सूत उवाच, इत्युक्त्वा ते महात्मान प्रोचुर भागवतीं कथां सर्व पापहरां पुण्यां भुक्ती मुक्ती प्रदायिनीं शृण्वतां सर्वभूतानां सप्ताहन्यतात्मनां यथा विधि ततो देवं तुष्टुवुः पुरुषोत्तमम्. सूत म्हणतायत, हे शौनका, असे म्हणून महात्म्या सनकादिकांनी विधीपूर्वक 1 सप्ताह पर्यंत सर्व पापांचा नाश करणाऱ्या परम पवित्र असलेल्या आणि भोग मोक्ष देणाऱ्या या भागवत कथेचे प्रवचन केले. सर्वांनी नियमपूर्वक याचे श्रवण केले आणि त्यानंतर त्यांनी विधीपूर्वक भगवान पुरुषोत्तमाची स्तुती केली. आपण हे ठरवलंय की रोज भगवंतांची स्तुती करायची आणि याचा शेवट करायचा. त्यामुळे भगवंतांची गरुडगमन म्हणून, विष्णू स्तुती म्हणून किंवा दुसऱ्या कुठल्याही श्लोकांनी आपण ती स्तुती रोज करणार आहोत, कारण आपलं वाचन निरंतर चालू राहणार आहे. भागवत संपन्न होईपर्यंत रोज 1-2 अध्याय, जमतील तेवढे श्लोक आपण घेणार आहोत. त्यामुळे ते झालं, रोजच्या रोज आपण पुरुषोत्तमाची स्तुती करणार आहोत आणि जेवढे नियम आपल्याला पाळता येतील, सदाचरणाचे जेवढं आपल्याला करता येईल तेवढं आपण सदाचरण निश्चितपणे करणार आहोत, यात काही वादच नाही. तदंते ज्ञान वैराग्य भक्तीनां पुष्टता परा तारुण्यं परमंचाभूत सर्वभूत मनोहरम नारदश्च कृतार्थोभूत सिद्धे स्वीये मनोरथे पुलकीकृत सर्वांग परमानंद संभृतः एवं कथां समाकर्ण्य नारदो भगवत प्रियः प्रेम गद्गदया वाचा तानुवाच कृतांजलिः. कथेच्या शेवटी ज्ञान, वैराग्य आणि भक्तीला मोठी पुष्टी प्राप्त झाली. आपण सुरुवातीलाच भक्तीची गोष्ट बघितली होती. भक्तीचे पुत्र ज्ञान आणि वैराग्य त्यांना जागृतावस्था यावी म्हणून या भागवत कथेला आनंद घाटावर सुरुवात झाली होती. आणि ती कथा जेव्हा संपन्न झाली त्यावेळेला ज्ञान, वैराग्य आणि भक्तीला मोठी पुष्टी प्राप्त झालेली आहे. ते तिघे तरुण होऊन सर्व जीवांचे चित्त आपल्याकडे आकर्षित करून घेऊ लागलेले आहेत. आपले मनोरथ पूर्ण झाल्याचे पाहून नारदांना कृतकृत्य झालेला आहे. नारदांची इच्छा होती, नारदांनी भक्तीला आश्वस्त केलं होतं की मी तुला या मुलांना ऊर्जितावस्था चैतन्य प्राप्त करून देण्यासाठी मदत करीन, तू काळजी करू नकोस. आणि तो त्यांचा मानस पूर्ण झाला, संपन्न झाला म्हणून त्यांनाही अतिशय कृतकृत्य झालंय. त्यांच्या सर्व शरीरावर रोमांच दाटून आले, त्यांना परमानंद झालेला आहे. भगवंतांचे प्रिय नारद मुनी या प्रकारे कथा ऐकून हात जोडून प्रेमाने सद्गदित होऊन सनकादिकांना म्हणतायत. नारद काय म्हणतायत ते पुढे आपण बघूया. नारद उवाच, धन्योस्मनुगृहीतोस्मी भवद्भिः करुणापरैः अद्य मे भगवान् लब्धस् सर्वपापहरो हरिः श्रवणं सर्वधर्मेभ्यो वरं मन्ये तपोधनाः वैकुंठस्थो यतः कृष्ण श्रवणाद्यस्य लभ्यते. नारद म्हणाले, मी धन्य झालो. दयाळू अशा आपण माझ्यावर अनुग्रह केला. सर्व पापहरी भगवान श्रीहरींची आज मला प्राप्ती झाली आहे. आणि आपण पण अतिशय धन्य झालो की आपल्याला ही कथा ऐकायला मिळती आहे. हे तपोनिधी, मी श्रीमद भागवत श्रवणाला सर्व धर्मात श्रेष्ठ मानतो, कारण याच्या श्रवणाने वैकुंठात राहणाऱ्या श्रीकृष्णांची प्राप्ती होते. सर्व धर्मात म्हटल्यानंतर इथे कुणीही हिंदू धर्म, जैन धर्म, बौद्ध धर्म किंवा ख्रिश्चन धर्म, मुस्लिम धर्म असा ह्या अर्थाने घेऊ नये. तर आचरण जे आपण धारण करतो तो आपला धर्म असतो असं पुन्हा पुन्हा आपल्याला आपले सगळे संत पुरुष
आणि मुनी सांगतायत, त्यामुळे सर्व धर्मात श्रेष्ठ मानतो. म्हणजे त्या सर्व धर्मामध्ये जे आपण आपली जी धारणा आहे त्या धर्मात हा भागवत श्रवण करणं हा सगळ्यात श्रेष्ठ धर्म आहे. त्यामुळे श्रीकृष्णाची प्राप्ती होते असं नारद मुनी म्हणतायत. पुढे सूत काय म्हणतायत ते आपण बघूया. सूत उवाच एवं ब्रुवति वै तत्र नारदे वैष्णवोत्तमे परिभ्रमन् समायात शुको योगेश्वरस्तदा. सूत म्हणाले वैष्णव श्रेष्ठ नारद असे बोलत आहेत. तोच भ्रमण करीत करीत योगेश्वर शुकदेव तिथे आले. केवढं भाग्य आहे की असं नारद म्हणतायत तोपर्यंत शुकदेव तिथे आलेले आहेत. आणि कथा समाप्त होते वेळीच ते शुकदेव तिथे आले. त्यामुळे बघूया पुढे काय घडतंय. तत्राययौ षोडश वार्षिकस्तदा व्यासात्मजो ज्ञान महाब्धि चंद्रमाः कथावसाने निजलाभपूर्ण प्रेम्णा पठन् भागवतं शनैः शनैः दृष्ट्वा सदस्याः परमोरुतेजसौ सद्यः समुत्थाय ददुर्महासनं प्रीत्या सुरर्षिस्तमपूजयत् सुखं स्थितो वदत्सौ शृणुतामलांगिरम्. कथा समाप्त होते वेळीच व्यासपुत्र श्री शुकदेव तिथे आले. 16 वर्षे वय, आत्मलाभाने तृप्त असलेले ज्ञानरूपी महासागराला भरती आणणारे चंद्र असे शुकदेव प्रेमाने सावकाश श्रीमद भागवताचा पाठ करत होते. तेजस्वी असलेले, दिसायला 16 वर्षाचेच आहेत, पण ज्ञानवृद्ध त्यांना म्हटलं जातं. ज्ञानाने परिपूर्ण आहेत, वैराग्याने परिपूर्ण आहेत. त्यामुळे वृद्धत्व म्हणजे म्हातारा होणं असा त्याचा अर्थ नाही, तर ज्ञान ज्यांच्याकडे परिपूर्ण आहे असे ते आहेत. तेजपुंज शुकदेवांना पाहून उपस्थित सर्वजण उठून उभे राहिले आहेत. एवढा आदर सगळ्यांच्या मनात त्यांच्याबद्दल आहे. त्यांनी त्यांना एका उच्च आसनावर बसवलेलं आहे. देवर्षी नारदांनी त्यांचे प्रेमपूर्वक पूजन केलेलं आहे आणि तेथे शांतपणे बसून शुकदेव म्हणाले, आपण माझी पवित्र वाणी ऐका. केवढं भाग्य तिथल्या सगळ्या लोकांचं होतं की शुक मुनींच्या मुखातून हा अमृतपान त्यांना करायला मिळणार होतं. ते तृप्त, त्यांचे कान तृप्त होणार होते आणि सगळं शरीर मन आनंदाने भरून जाणार होतं. श्री शुक उवाच. शुक पुढे काय म्हणतायत बघूया. निगमकल्पतरोर्गलितं फलं शुकमुखादमृतं द्रवसंयुतं पिबत भागवतं रसमालयं मुहुरहो रसिका भुवि भावुकाः. शुकदेव म्हणतायत रसिका आणि भाविक जन हो. समोर उपस्थित असलेले सगळे जन कसे आहेत? रसिक आहेत. त्यांच्या वाणीने आपण सगळेजण आकृष्ट होणार आहोत. त्यामुळे रसिक असे आपण, आणि मनामध्ये भगवंतांबद्दल अतिशय प्रेम आहे, त्यामुळे आपण भाविकही आहोत. श्रीमद भागवत वेद रूपी कल्पवृक्षाचे परिपक्व झालेले फळ आहे. श्रीमद भागवत काय आहे तर साक्षात वेदरूपी कल्पवृक्षाचं पिकलेलं फळ आहे. पिकलेलं फळ, त्यातला गर अतिशय गोड असतो आणि असा गोड रस आपल्याला भागवत रूपाने ऐकायला मिळणार आहे. श्री शुकदेवांच्या मुखातून निघालेले असल्याने हे अमृत रसाने परिपूर्ण आहे. मुळात त्यात भगवंतांच्या लीला आहेत भागवतामध्ये. त्यातून शुकासारख्या वैराग्यपूर्ण ज्ञानी असलेल्या अशा सत्पुरुषाच्या मुखातून अमृतमय वाणीने आपल्याला ऐकायला मिळणार आहेत. यात केवळ रसच आहे. या फळाला साल नाही की बी नाही. कुठलंही फळ घ्या, त्याला बी असते, साल असतं, ते काढून टाकावं लागतं, वाया जातं. पण या भागवत रूपी फळामध्ये मात्र शुकमुखातनं आलेल्या अमृतमय असलेल्या या फळामध्ये कुठलंही, या फळाला साल नाहीये, कुठलंही बी नाहीये. जोपर्यंत शरीरात जीव आहे तोपर्यंत आपण याचं वारंवार श्रवण रूप पान करावं, हे वाचावं, याचं पठण करावं, याचं श्रवण करावं, ही भागवत कथा वारंवार ऐकावी. पुढे बघा काय म्हणतात. धर्म प्रोज्झित कैतवोत्र परमो निर्मत्सराणां सतां वेद्यौ वास्तवमत्र वस्तु शिवदं तापत्रयोन्मूलनम् श्रीमद्भागवते महामुनिकृते किं वा परैरीश्वरस् सद्योरुध्यवरुध्यतेऽत्र कृतिभिः शुश्रूषुभिस्तत्क्षणात्.
महामुनी व्यासदेवांनी श्रीमद भागवत महापुराणाची रचना केली आहे. यामध्ये निष्कपट निष्काम अशा परमधर्माचे निरूपण केलेले आहे. या परमधर्माच्या निरूपणाशिवाय याच्यात दुसरं काही नाही. याच्यामध्ये सत्य एक तत्व सांगितलेलं आहे. शुद्ध अंतःकरणाच्या पुरुषाने जाणण्याजोगे कल्याणकारी सत्य आत्मवस्तू, आत्मवस्तू म्हणजे आत्माराम, त्याला सद्वस्तू असं म्हटलं जातं. ती वस्तू जी आहे ते याचं वर्णन या भागवतामध्ये केलेलं आहे. आणि ते आत्मवस्तू काय आहे ती ओळखणं, ती जाणणं हे आपल्यासाठी सगळ्यात महत्वाचं आहे. ज्या वेळेला आपण ती आत्मवस्तू जाणतो, स्वरूप जाणतो, स्वस्वरूपाची आपल्याला ओळख होते, त्यावेळी त्या क्षणापासून आपण ह्या संसारापासून सहजपणे अलिप्त होऊन भगवंतांना अनन्य शरण होतो. किंबहुना अनन्य शरण झाल्याशिवाय आपल्याला स्वस्वरूपाची जाणीव होतच नाही. तर जेव्हा एखादा पुण्यात्मा पुरुष हे शास्त्र ऐकण्याची इच्छा करतो तेव्हा भगवंत त्याच्या हृदयात प्रवेश करतात. मग इतर साधनांची आवश्यकता काय? म्हणून आपण फक्त इच्छा करावी की भगवंत मला हे भागवत शास्त्र ऐकायचंय, हे भागवत महापुराण ऐकायचंय. भगवंत लगेच आपल्या हृदयात प्रविष्ट होतात आणि आपली इच्छा पूर्ण करतात. कामना असावी. कामना कसली असावी? सत्स्वरूपाला ओळखण्यासाठी जे माध्यम आहे त्याची कामना असावी. भगवंतांना भेटण्याची कामना असावी. अर्थाची कामना नसावी, विषयोपभोगाची कामना नसावी. पुढे बघा काय म्हणताय. श्रीमद्भागवतम पुराण तिलकै यद्वैष्णवानां यस्मिन् पारमहंस्यमेव ममलं ज्ञानं परं गीयते यत्र ज्ञान विराग भक्ति सहितं नैष्कर्म्यमाविष्कृतं तच्छृण्वन् प्रपठन् विचारण परो भक्त्या विमुच्ये नरः. हे भागवत पुराणांच्या अग्रस्थानी असून हे वैष्णवांचे धन आहे. परमहंस मुनींना अपेक्षित अशा विशुद्ध ज्ञानाचे यात वर्णन केले आहे. तसेच यात ज्ञान, वैराग्य आणि भक्ती यांनी युक्त असलेला निवृत्ती मार्ग प्रकाशित केलेला आहे. जो पुरुष मोठ्या भक्तिभावाने याचे श्रवण, पारायण आणि मनन करण्यात तत्पर असतो तो मुक्त होतो. स्वर्गे सत्ये च कैलासे वैकुंठे नास्त्ययं रसः अतः पिबन्तु सद्भाग्या मामुञ्चत कर्हिचित्. हे भाग्यवान श्रोत्यानो, हा रस स्वर्गलोक, सत्यलोक, कैलास व वैकुंठातही नाही. म्हणून तुम्ही याचे यथेच्छ पान करा. यापासून मुळीच परावृत्त होऊ नका. पृथ्वी लोकावर हा रस आपल्याला चाखता येतो. देव जरी आले होते ही कथा ऐकताना आणि त्यांनी म्हटलं होतं शुकमुनींना की आम्ही अमृत या परीक्षित राजाला देतो, त्यामुळे तो जिवंत राहील आणि ही भागवत कथा आम्हाला द्या. त्यावेळेला शुकमुनींनी त्याला स्पष्ट नाही सांगितलं की हे देवांनो, मी असला व्यवहार करणार नाही. त्यामुळे देवांना दुर्लभ असलेली अशी ही भागवत कथा या कलियुगामध्ये आपल्याला पृथ्वी लोकावर ऐकायला मिळते. हे आपलं सद्भाग्य आहे. सूत वाच. आता सूत काय म्हणतायत ते बघा. एवं ब्रुवाणे सती बादरायणौ मध्ये सभायां हरिराविरासीत् प्रह्लाद बल्युद्धव फाल्गुनादिभिर्वृत्तः सुरर्षिस्तमपूजयच्छतान् दृष्ट्वा प्रसन्नं महदासने हरिन् ते चक्रिरे कीर्तनमग्रतस्तदा भवो भवान्या कमलासनस्तु तत्रागमत् कीर्तन दर्शनाय. शुकदेव याप्रमाणे सांगत होते. तोच तेथे प्रल्हाद, बली, उद्धव, अर्जुन आदी भक्तांसहित साक्षात श्रीहरी प्रगट झाले. तेव्हा देवर्षी नारदांनी भगवंत आणि त्यांचे भक्त यांचे यथोचित पूजन केले. ही भागवत कथा ऐकायला सगळेजण तिथे आलेले आहेत. भगवंतांना प्रसन्न चित्त पाहून देवर्षी नारदांनी त्यांना एका विशाल सिंहासनावर बसवले आणि सर्व लोक त्यांच्या समोर त्यावेळी संकीर्तन करू लागले. ते संकीर्तन पाहण्यासाठी पार्वतीसह भगवान शंकर तसेच ब्रह्मदेवही तिथे आले. आपणही थोडस संकीर्तन करूया. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे
हे नाथ नारायण वासुदेव प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ मुकुंद विष्णु भगवन नमस्ते। बोला गोपाळ कृष्ण भगवान की जय। प्रह्लादस्तालधारी तरलगति तया चोद्धव कांस्यधारी वीणाधारी सुरर्षि स्वर कुशलतया रागकर्ता अर्जुनोऽभूत् इंद्रो वादि मृदुङ्गं जय जय सुकरा कीर्तने ते कुमारा यत्राग्रे भाववक्ता सरसरचनया व्यासपुत्रो बभूव। त्या संकीर्तनात प्रल्हाद उत्साहाने टाळ वाजवू लागला, उद्धवाने झांजा घेतल्या, देवर्षी नारद वीणा वाजवू लागले, गान विद्येत कुशल असणाऱ्या अर्जुनाने आलाप घेण्यास सुरुवात केली, इंद्र मृदुंग वाजवू लागला, सनकादिक अधून मधून जय जयकार करू लागले आणि सर्वांच्या पुढे व्यासपुत्र शुकदेव वेगवेगळे हावभाव करून भाव सांगू लागले। अशा प्रकारे सगळीकडे अगदी आनंदाचं वातावरण झालेलं होतं। सगळे जण गाणं गाऊन वाद्य वाजवून आपला आनंद व्यक्त करत होते। ननर्क मध्ये त्रिकमेव तत्र भक्त्याधिकानां नटवत्सु तेजसा अलौकिकं कीर्तनमेत दीक्ष हरि प्रसन्नोऽपि वचो ब्रवीत्तत् मत्तो वरं भाववृतात् वृणुध्वः प्रीतः कथा कीर्तनतोऽस्मि साम्प्रतं श्रुत्वेति तद्वाक्यमति प्रसन्नः प्रेमार्द्रचित्ता हरिमुचिरेते। या सर्वांच्या मध्ये परम तेजस्वी अशी भक्ती ज्ञान आणि वैराग्य नटाप्रमाणे नाचू लागले। असे हे अलौकिक संकीर्तन पाहून भगवान प्रसन्न झाले आणि ते म्हणतायत मी तुमच्या या कथा कीर्तनाने अत्यंत प्रसन्न झालोय। भगवंताला नामसंकीर्तन खूप आवडतं, त्यामुळे नामसंकीर्तन आपण सातत्याने करत राहिलं पाहिजे। तुमच्या या भक्तिभावाने मला स्वाधीन करून घेतलंय, तुम्ही माझ्याकडे वर मागा। भगवंतांचे हे बोल ऐकून सर्वजण अत्यंत प्रसन्न झाले आणि प्रेमाने अंतःकरण भरून येऊन भगवंतांना म्हणाले, भगवंत आपल्याला नेहमीच सांगतात की मला भाव अपेक्षित आहे, पत्रम पुष्पम फलम तोय, तुम्ही काही वाहा नाही वाहा, तुमचा कर्मठपणा मला नकोय किंवा दिखावा नकोय, तर तुमच्या अंतःकरणात शुद्ध भाव असेल तर तुमची भक्ती माझ्यापर्यंत पोचते, असं भगवद्गीतेत सुद्धा भगवंतांनी आपल्याला सांगितलेलं आहे। नगाह गाथा सुच सर्व भक्त्यैरेभिस्त्वया भाव्यमिति प्रयत्नात् मनोरथोऽयं परिपूरणीयस्ततेति चोक्त्वान्तरदीयताच्युतः ततो नमत्तश्चरणेषु नारदस्तथा शुकादीनपि तापसांश अथ प्ररुष्टः परिनष्टमोहास् सर्वे ययुक्तिकथामृतास्ते। भगवान आमची अशी इच्छा आहे की येथून पुढे जेव्हा जेव्हा असा सप्ताह होईल तेथे आपण आपल्या या भक्तांसह अवश्य यावे, आमचा हा मनोरथ पूर्ण करा। तथास्तु म्हणून भगवान अंतर्धान पावले। त्यामुळे आपल्याला ह्याची जाणीव ठेवली पाहिजे की जिथे भागवत कथा चालते तिथे भगवंत आपल्या भक्तांसह उपस्थित असतात। यानंतर नारदांनी भगवंत आणि त्यांच्या भक्तांच्या चरण कमलांना उद्देशून नमस्कार केला, तसेच शुकदेव आणि अन्य तपस्व्यांनाही नमस्कार केला। कथामृत पानाने सर्वांना मोठा आनंद झाला, त्यांचा सर्व मोह नाहीसा झाला। नंतर ते सर्वजण आपापल्या स्थानी परतले आहेत। भक्तिस्तुताभ्यास सहरक्षिता सा शास्त्रे स्वकीयेऽपि तदा शुकेन अतो हरिर्भागवतस्य सेवनात् चित्तं समायाति हि वैष्णवानां दारिद्र्य दुःख ज्वरदाहितानां माया पिशाची परिमर्दितानां संसार सिंधौ परिपातितानां क्षेमाय वै भागवतं प्रगर्जति। त्याच वेळी शुकदेवानी भक्तीला तिच्या पुत्रांसहित आपल्या भागवत शास्त्रात समाविष्ट केले, म्हणून भागवत कथापान केल्याने श्री हरी वैष्णवांच्या हृदयात विराजमान होतात।
जे लोक दारिद्र्याने गांजले आहेत, ज्यांना मायारूपी पिशाच्याने जखडून टाकले आहे आणि जे संसार सागरात बुडत आहेत, त्यांचे कल्याण होईल अशी श्रीमद भागवत सिंहगर्जना करत आहे. मग आपल्यासारख्या लोकांना भागवत कथेचं फळ हे नक्की मिळणार यात काही शंकाच नाही. शौनक काय म्हणतायत ते बघा. शौनक उवाच शुकेनोक्तं कदा राजने गोकर्णेन कदा पुनः सुरर्षये कदा ब्राह्मेश्चिन्दी मे संशयन्तिमाम्. शौनकाने विचारलं, सूत महोदय, शुकदेवानी राजा परीक्षिताला, गोकर्णाने धुंदुकारीला आणि सनकादिकांनी नारद मुनींना कोणत्या कोणत्या वेळी ही कथा सांगितली, ही माझी शंका दूर करा. आता आपल्याला पहिल्यापासून केव्हा केव्हा भागवत कथा झाली हे पुढच्या श्लोकातनं कळणार आहे. सूत उवाच कृष्ण निर्गमात त्रिंश वर्षाधिक गते कलौ नवमीतेन भस्येच कथारंभम शुको करोत. सूत म्हणाले, भगवान श्रीकृष्ण स्वधामाला गेल्यानंतर कलियुगाची साधारण 30 वर्ष उलटून गेल्यानंतर भाद्रपद महिन्याच्या शुक्ल नवमीला शुकदेवानी कथा सांगण्यास प्रारंभ केला. म्हणजे भाद्रपदातली नवमी ही भागवत कथा सुरुवात करायला अतिशय योग्य असा काळ असतो, असं थोडक्यात आपल्याला धरता येईल. परीक्षित श्रवणांतेच कलौ वर्ष शतद्वये शुद्धे शुचो नवम्यांच धेनुजो कथयत कथा. दुसऱ्या वेळेला राजा परीक्षिताने कथा ऐकल्यानंतर पहिल्यांदा शुकदेवाने परीक्षिताला कथा सांगितली. त्यानंतर परीक्षिताने कथा ऐकल्यानंतर कलियुगाची 200 वर्ष लोटल्यानंतर आषाढ शुद्ध नवमी पासून गोकर्णाने ही कथा सांगितली. जे आपण महात्म्यात बघितलं, गोकर्णाने आपला भाऊ धुंदुकारी ह्याच्यासाठी भागवत कथा आयोजित केली होती, ती आषाढ महिन्यातल्या शुद्ध नवमी पासून केली होती. त्यामुळे ही कथा तेव्हा त्यांनी सुरू केली. तस्मादपि कलौ प्राप्ते त्रिशौ वर्षगते सती उचुरूर्जे सिते पक्षे नवम्यां ब्रह्मण सुताः. यानंतर कलियुगाची आणखी 30 वर्ष निघून गेली आणि कार्तिक शुद्ध नवमी पासून सनकादिकांनी ही कथा सांगण्यास प्रारंभ केला. म्हणजे आषाढ महिन्यातल्या शुद्ध नवमीला गोकर्णाने ही कथा सांगितली. त्यानंतर कार्तिक शुद्ध नवमी पासून सनकादिकांनी ही कथा सांगितली आणि त्यापूर्वी कलियुगामध्ये भाद्रपद महिन्याच्या नवमीला, शुक्ल पक्षातील नवमीला ही कथा शुकांनी सांगितली होती. हे आपल्याला आता इथे स्पष्ट झालंय. इतके तत्ते समाख्यात पृष्ठो हन्त्वया नघ कलौ भागवती वार्ता भवरोग विनाशिनी. हे निष्पाप शौनका, आपण जो प्रश्न विचारला होता त्याचे उत्तर मी आपणास दिले. या कलियुगात भागवत कथा ही भवरोगावरील रामबाण औषध आहे असं म्हटलेलं आहे. कृष्ण प्रियं सकल कल्मशनाशनंच मुख्येक हेतुमिह भक्ति विलासकारी संतः कथानकमिदं पिबतादरेण लोके हि तीर्थ परिशीलन सेवया किम्. स्वपुरुषमपि वीक्षपाशहस्तं वदति यमः किल तस्य कर्णमूले परिहर भगवत् कथासु मत्तान् प्रभुरामन्य नृणां न वैष्णवानां. हातात पास घेतलेल्या आपल्या दूतांना पाहून यमराजांनी त्यांच्या कानात सांगितले की हे पहा, जे भगवंताच्या कथा कीर्तनात एकाग्रचित्त झाले आहेत त्यांच्यापासून दूर राहा. माझ्यात इतरांना दंड देण्याची शक्ती आहे, वैष्णवांना नाही. वैष्णवांना दंड देण्याची शक्ती त्याच्यामध्ये नाही असं यमराजांनी सांगितलेलं आहे. त्यामुळे आपण वैष्णव भक्त आहोत, विष्णूची भक्ती करावी, भागवत कथा ऐकाव्यात, त्याचं पठण करावं, श्रवण करावं, हे फार आपल्या दृष्टीनं महत्वाचं आहे. असारे संसारे विषय विषसंगा कुलधिय क्षणार्धं क्षेमार्थं पिबत शुकगाथा तुलसुधाम किमर्थौ व्यर्थं भो व्रजत कुपथे कुत्सित कथे परीक्षित साक्षी यश्रवणगत मुक्त्युक्ती कथने. या आसार संसारात विषयरूप विषयाच्या आसक्तीमुळेच व्याकुळ बुद्धी झालेल्या पुरुषांनो
आपल्या कल्याणासाठी अर्धा क्षण का होईना या शुककथा रूप अविट गोडीच्या अमृताचे प्राशन करा. निंद्य कथांनी युक्त अशा कुमार्गावर कशासाठी भटकता? या कथेचा कानात प्रवेश होताच मुक्ती मिळते. ह्या म्हणण्याला परीक्षित राजा प्रमाण आहे. परीक्षिताला ज्या वेळेला शाप मिळाला आणि त्याने गंगा किनाऱ्यावर साधना सुरू केली, त्यावेळेला शुकांनी ही कथा त्याला सांगितली. हा भाग आपल्याला पुढे येणार आहे, त्यामुळे त्या खोलात मी शिरत नाही. त्यामुळे पुढे आपल्याला कळणारच आहे की परीक्षिताला कशी मुक्ती मिळाली. त्यामुळे आपण सुद्धा सातत्याने भागवत कथेचं श्रवण पठण मनन केलं पाहिजे. रसप्रवाह संस्थेन श्री शुके नेरिता कथा कंठे संबध्यते येन वैकुंठ प्रभुर्भवेत्. श्री शुकदेवानी प्रेमरसाच्या प्रवाहात स्थिर राहून ही कथा सांगितली आहे. या कथेचा कंठाशी संबंध येताच तो पुरुष वैकुंठाचा अधिकारी येतो. आपण कथा गाणार आहोत, त्याला कंठाच्या आधारानेच, आपण वाणीच्या आधारानेच ते म्हणणार आहोत. त्यामुळे आपण वैकुंठाचे अधिकारी नक्कीच हो. इतिच परम गुह्यौ सर्व सिद्धांत सिद्धौ सपदी निगदितं ते शास्त्र पुंजौ विलोक्य जगती शुक कथा तो निर्मलं नास्ति किंचित पिब पर सुख हेतोर द्वादश स्कंध सारम. शौनका, अनेक शास्त्रांचा अभ्यास करून मी हे परमगुह्य आत्ताच तुला सांगितले. सर्व शास्त्रांच्या सिद्धांताचे हे सार आहे. या संसारात शुकशास्त्रा इतकी पवित्र दुसरी कोणतीही गोष्ट नाही. म्हणून आपण परमानंद प्राप्तीसाठी या 12 स्कंद असलेल्या भागवत रसाचे पान करा. एतायो नियततया शृणोति भक्त्या यश्चैनां कथयति शुद्ध वैष्णवाग्रे तौ सम्यक् विधिकरणात् फलं लभेते यार्थार्थं हि भुवने किमप्यसाध्यम्. जो पुरुष नियमांचे पालन करून या कथेचे भक्तिभावाने श्रवण करतो, तसेच जो अंतःकरण शुद्ध असणाऱ्या भगवत भक्तांना याचे कथन करतो, असे दोघेही सर्व नियमांचे पूर्णतः पालन केल्या कारणाने याचे यथार्थ फळ मिळवतात. अशांसाठी त्रैलोक्यात असाध्य असे काहीच राहत नाही. आपण नियम काय आहेत हे बघितलं. कसं वागलं, आचरण कसं पाहिजे, आहार कसा पाहिजे, बसावं कसं, कुठल्या दिशेला तोंड करून बसावं, असे सगळे नियम आपण बघितले आहेत. आणि त्या नियमांचं पुन्हा पुन्हा वाचन करून आपण योग्य ते आचरणात आणून ही भागवत कथा ऐकावी, श्रवण करावी, मनन करावी, पठण करावी. तेव्हा आपण मोक्षाप्रत सरळ जाऊन पोहोचू, भगवंतांच्यात आपण सामावून जाऊ आणि आपल्या नरदेहाचं सार्थक होईल. म्हणून पुन्हा एकदा आपणा सर्व माऊलींना माझी विनंती आहे की भागवत कथा ऐका. आज आपलं भागवत महात्म्य इथे आपलं समाप्त झालेलं आहे. इति श्री पद्मपुराणे उत्तरखंडे श्रीमद् भागवत महात्म्ये श्रवण विधी कथनम नाम षष्ठोऽध्यायः. हरि ओम तत्सत्, हरि ओम तत्सत्, हरि ओम तत्सत्. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव, प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ, मुकुंद विष्णु भगवन् नमस्ते. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव, प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ, मुकुंद विष्णु भगवन् नमस्ते. सर्व माऊलींनो, तुम्हाला पुन्हा एकदा सादर वंदन. आपण भागवत महात्म्य आज संपन्न केलेलं आहे आणि भागवत महापुराणाच्या प्रथम स्कंधाकडे आज आपण वळणार आहोत. आपल्याकडे अजून एक 10 मिनिटं आहेत. तेवढ्या वेळात आपण प्रथम स्कंदाला निदान आज स्पर्श करूया, सुरुवात करूया. म्हणजे मग उद्यापासून आपल्याला पुढे प्रथम स्कंद पुढे नेता येईल. श्री गणेशाय नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय.
श्रीमद्भागवत महापुराणम प्रथम स्कंध अथ प्रथमोऽध्यायः। मंगलाचरण। शौनक आदी ऋषींच्या सुतांना प्रश्न आहे ऋषींचा। मंगलाचरण त्याचं बघूया आपण। जन्माद्यस्य यतोऽन्वयादितरतश्चार्थेष्वभिज्ञस्वराट् तेने ब्रह्मरुधाय आदिकवये मुह्यन्ति यत्सूरयः तेजो वारिमृदां यथा विनिमयो यत्र त्रिसर्गो मृषा धाम्ना स्वेन सदा निरस्तकुहकं सत्यं परं धीमहि सत्यं परं धीमहि सत्यं परं धीमहि। भागवताची सुरुवात सत्यापासून झाली आहे। मध्ये सत्य आहे आणि शेवटी सत्य आहे। सत्याशिवाय या भागवत कथेमध्ये दुसरं तिसरं काहीही नाही। या विश्वाचा जन्म परमात्म्यापासून होतो। हे विश्व त्याच्याच आधारावर चालते आणि त्याच्यातच लय होतो। उत्पत्ती स्थिती लय तिन्ही या विश्वाचं जे आहे ते विश्वात्म्यातूनच होतं। सर्व पदार्थातील त्याच्या अस्तित्वावरून तो विश्वाचे उपादान कारण आहे हे सिद्ध होते। तर या सर्वाहून तो वेगळा असल्यामुळे तोच निमित्त कारण आहे याचाही निश्चय होतो। तो सर्व काही जाणणारा व स्वयंप्रकाश आहे। त्यानेच ज्ञानी ऋषींनाही अनाकलनीय वेद सृष्टी निर्मात्या विधात्याला केवळ संकल्पाने दिले। त्याने सत्वगुणरूप तेज, रजोगुणमय जल आणि तमोगुणात्मक पृथ्वी स्वतःपासूनच निर्माण केली आहे असे तैत्तिरीय श्रुती सांगते। तोच त्यांचे उपादान कारण असल्याने ती भूते सत्य वाटतात। तरीही तो अद्वैत दृष्ट्या मायाजनित भ्रम आहे। अद्वैताने म्हटलेलं आहे की ही माया आहे सगळी। अद्वैताच्या दृष्टीने ही माया आहे। आपला उत्पत्ती स्थिती लय आहे। आपला देह दिसत असला तरी आत्मा दिसत नाही, पण जो दिसत नाही तोच सत्य आहे आणि जे जे उपजे ते नाशे। त्यामुळे या देहाचा विनाश नक्की ठरलेला आहे। त्यामुळेच त्याला माया असं म्हटलेलं आहे। जसे सूर्यप्रकाशावर जळ म्हणजे मृगजळ दिसतं, पाण्यावर काच किंवा काचरूपी मातीवर पाणी वास्तविक नसूनही अधिष्ठान सत्तेमुळे सत्य वाटते, तसेच परमात्म सत्तेमुळे विश्व सत्य वाटते। या त्रिगुणांमुळे प्रकृतींमुळे आपल्याला हे सत्य वाटतं, पण प्रत्यक्षात तेच एकमेव सत्य नाहीये, तर ते नाश पावणार आहे आणि अक्षयी असा जो परमात्म स्वरूप असलेला आत्मा आपल्या देहाच्या मंदिरात आत वसलेला आहे। तसेच परमात्म सत्तेमुळे विश्व सत्य वाटते। या ठिकाणी त्रिसर्ग म्हणजे सत्व रजतम हे 3 गुण किंवा पंचभूते, इंद्रिये व त्यांच्या अधिष्ठात्री देवता यांची निर्मिती असाही अर्थ घेता येतो। असे असूनही स्वतःच्या तेजाने जो अनन्य भक्तांच्या मनातील मायेचा अंधार पूर्ण नाहीसा करतो। अनन्याश्चिंतयन्तो मां ये जना भक्तु असं गीतेत म्हटलेलं आहे, भगवद्गीतेत म्हटलेलं आहे। तर तेच इथे म्हणतात की जर तुम्ही अनन्य शरण असाल भगवंताला गेलेले, तर त्यांच्या तेजाने ते आपल्या बुद्धीतील, आपल्या मनातील, आपल्या हृदयातील मायेचा अंधार पूर्णपणे नाहीसा करतात। त्या एकमेवाद्वितीय परमसत्य परमात्म्याचे माया निरासासाठी आम्ही ध्यान करतो। आपल्याला ध्यान कुणाचं करायचंय, तर तो परमात्म पुरुष जो आहे, परमेश्वर जो आपल्या हृदयात आहे, त्या ध्यानाला बसा असं जेव्हा सांगितलं जातं, योगा असं आजकाल ज्याला म्हटलं जातं, योग ध्यान ज्या वेळेला केलं जातं, त्यावेळेला ध्यान करताना आपल्या हृदयस्थ आपण दृष्टी स्थिर करावी किंवा कुठल्याही चक्रावर, चक्र सांगितलेली एक शरीरातली 6 चक्र, त्या चक्रावर जर आपण दृष्टी केंद्रित केली तर आपलं ध्यान लागतं आणि आपल्याला त्या परमात्म स्वरूपाची ओळख पटते असं म्हणतात। तुम्ही हा प्रयोग करून बघा, तुम्हाला त्याची नक्की जाणीव होईल। पुढचा श्लोक बघूया। धर्म प्रोज्जित कैतवोत्र परमो निर्मत्सराणां सतां वेद्यं वास्तवमत्र वस्तु शिवदन् तापत्रयोन्मूलनम् श्रीमद्भागवते महामुनिकृते किं वा परैरीश्वरस्
सद्योरुद्यवरुद्यते प्रकृतिभिः शुश्रूषुभिस्तत्क्षणात्. महामुनी व्यास निर्मित या श्रीमद भागवत महापुराणात मोक्षापर्यंत कोणतीही कामना नसलेल्या परम धर्माचे निरूपण केलेले आहे. म्हणजे एकमेव मोक्षाला पोचण्यासाठी जे काही आवश्यक आहे त्याचं निरूपण इथे केलेलं आहे. या शुद्ध अंतःकरण असणाऱ्या सत्पुरुषांनी जाणण्याजोग्या मूळ परमात्म्याचे निरूपण केलेले आहे. ते अधिभौतिक, अधिदैविक आणि आध्यात्मिक अशा तिन्ही तापांना मुळापासून नाहीसे करणारे असून परम कल्याण करणारे आहे. आपली जी सद्वस्तू असं आपण बघितलं भागवत महात्म्य ऐकताना, ती सद्वस्तू जी आपल्या हृदयामध्ये आहे तिची जाणीव करून देणार, तिची जागृती आपल्या मनात, हृदयात, बुद्धीत निर्माण करणार असं हे शास्त्र आहे. ज्यावेळी पुण्यवान पुरुष या शास्त्राच्या श्रवणाची इच्छा करतात त्यावेळी भगवंत विना विलंब त्यांच्या हृदयात स्थिर होतात. तर मग याखेरीज दुसरे साधन किंवा शास्त्र यांची काय बरं गरज आहे? भगवंतांनी आपल्या हृदयात येऊन राहावं यासारखं दुसरं काय मोठं असू शकतं आपल्यासाठी? हेच आपल्या आयुष्याची इतिकर्तव्यता आहे. हेच आपल्या आयुष्यातलं सगळ्यात मोठं यश आहे. अर्थ कारण तुम्ही किती केलं, तुम्ही संपत्ती किती मिळवली, तुम्ही बुद्धी म्हणजे ज्ञान असं जे म्हणतो आपण आता, ते शालेय किंवा कॉलेजमधून मिळतं ते ज्ञान नसून ती माहिती आहे. आपल्याला व्यावहारिक जगात योग्य रीतीने वावरता यावं म्हणून मिळवलेली ती माहिती आहे. पण प्रत्यक्ष ज्ञान म्हणजे आत्म्याची जाणीव आपल्याला होणं, आपण कोण आहोत स्वस्वरूपाची जाणीव आपल्याला होणं. आणि हेच एकमेव शाश्वत सत्य आहे. याच्या पलीकडे जाऊन दुसरं शाश्वत सत्य या जगामध्ये नाही. आणि ते शाश्वत सत्य ओळखण्यासाठी, त्या शाश्वत सत्याची जाणीव आपल्याला होण्यासाठी अनेक कथा आपण बघणार आहोत या भागवतामध्ये, महापुराणामध्ये. या कथांमधून आपल्याला त्या उदाहरणावरून काय बघायचं आहे? तर रूपकात्मक अशा त्या कथा असणार आहेत. त्या कथा करमणूक म्हणून आपण ऐकायच्या नाहीये, तर त्या कथांमधून आत्मज्ञान आपल्याला कसं प्राप्त करता येईल, ते कसं होईल, भक्ती कशी आपली आहे, आपण निर्मत्सरी कसं झालं पाहिजे, किंवा निष्ठा आपली श्रद्धा भगवंतावर कशी अनन्य अशी शरण आपण भगवंताला गेलं पाहिजे. आणि ते आपण जाऊया असा निश्चय आज मितीला आपण करूया की अनन्य शरण जाऊन ही भागवत कथा आपण ग्रहण करूया, श्रवण करूया, पठण करूया, मनन करूया, चित्तात साठवूया, हृदयात साठवूया आणि सातत्याने आठवूया, त्याचं स्मरण करूया, नाम संकीर्तनात पूर्णपणे मग्न होऊया. तेव्हा भगवंत आपल्याला हा भवसागर तरुण निश्चित वैकुंठाला घेऊन जातील. बोला गोपाळ कृष्ण भगवान की जय. आता येथेच विरमूया, गरुडगमन विष्णू स्तुती घेऊया आणि उद्या पुन्हा 3 वाजता आपण भेटूया. शक्यतो 3 वाजता सगळेजण जमला तर आपल्याला सुरू करायला सोपं जातं आणि वेळेवर त्याचा आपल्याला शेवटही करता येतो. म्हणजे पुरेसं आपण जातो. आज मुद्दाम मी फक्त स्पर्श केला आहे पहिल्या स्कंधाला, पहिल्या अध्यायाला, आणि आपण उद्या पुढे चालू करणार आहोत. गरुड गमन तव चरण कमलमिह मनसि लसतु मम नित्यम्. गरुड गमन तव चरण कमलमिह मनसि लसतु मम नित्यम्. मनसि लसतु मम नित्यम्. मम तापमपा गुरुदेव, मम पापमपा गुरुदेव, मम तापमपा गुरुदेव, मम पापमपा गुरुदेव. जल जनयन विधि नमुचि हरण मुख विबुध विनुत पद पद्म. जल जनयन विधि नमुचि हरण मुख विबुध विनुत पद पद्म. विबुध विनुत पद पद्म. मम तापमपा गुरुदेव, मम पापमपा गुरुदेव, मम तापमपा गुरुदेव, मम पापमपा गुरुदेव. भुजग शयन भव मदन जनक मम जनन मरण भयहारी.
भुजगशयन भव मदन जनक मम जनन मरण भयहारी जनन मरण भयहारी मम तापमपा कुरुदेव मम पापमपा कुरुदेव मम तापमपा कुरुदेव मम पापमपा कुरुदेव शंख चक्रधर दुष्ट दैत्यहर सर्वलोक शरण शंख चक्रधर दुष्ट दैत्यहर सर्वलोक शरण सर्वलोक शरण मम तापमपा कुरुदेव मम पापमपा कुरुदेव मम तापमपा कुरुदेव मम पापमपा कुरुदेव अगणित गुणगण शरण शरणद विदलित सुररिपुजाल अगणित गुणगण शरण शरणद विदलित सुररिपुजाल विदलित सुररिपुजाल मम तापमपा कुरुदेव मम पापमपा कुरुदेव मम तापमपा कुरुदेव मम पापमपा कुरुदेव भक्तवर्यमिह भूरि करुणया पाहि भारती तीर्थम् भक्तवर्यमिह भूरि करुणया पाहि भारती तीर्थम् पाहि भारती तीर्थम् मम तापमपा कुरुदेव मम पापमपा कुरुदेव मम तापमपा कुरुदेव मम पापमपा कुरुदेव बोलो गोपाल कृष्ण भगवान की जय। मम तापमपा कुरुदेव मम पापमपा कुरुदेव मम तापमपा कुरुदेव मम पापमपा कुरुदेव